नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती ही आपल्याकरता आलेली आहे. जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, महाराष्ट्र शासनाच्या आता सगळ्या भरत्या एका पाठोपाठ एक सुटणार आहेत. त्यामुळे या भरत्यांच्या अपडेटसाठी चॅनलवर तुम्ही ट्यून राहायला हरकत नाही. तर चला मग आजची भरती बघूया. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एडुकोस शिवराजला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो बघा, पद आहे वैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गातलं पद आहे. पदांची संख्या बघू शकता 1440 आहे, म्हणजे 1440 पदांची संख्या. शैक्षणिक पात्रता जेव्हा आपण पद बघू त्या अनुषंगाने पदाप्रमाणे तुम्हाला शैक्षणिक पात्रता बघायला मिळेल. वयमर्यादा 18 वर्षे ते 38 वर्ष हा असेल. सवलत तुम्हाला ओबीसी आणि एससी एसटी करतात नियमाप्रमाणे असेल. वेतन 56,100 ते 1,77,500 हा पे वेतनाचा बँड तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल. आता बघूया जाहिरात डिटेलमध्ये, ज्या ठिकाणी ही भरती आपल्याला उपलब्ध असेल. बघू शकता, महाराष्ट्र शासन अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाची वैद्यकीय अधिकारी गट अ अंतर्गत पदभरती आपल्याला बघायला मिळते. आता ही भरती बघताना वैद्यकीय अधिकारी हे पद आपण बघू शकतो S20 या पदावरती. या ठिकाणी अर्ज करण्याच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत. परंतु त्या अगोदर आपण बघूया या भरतीला जागा किती आहेत. जागा बघू शकता 1440 पदं आहेत. त्या ठिकाणी प्रवर्गाप्रमाणे अलग अलग पद्धतीच्या जागा तुम्हाला त्या ठिकाणी ह्या बघायला मिळतील. या ठिकाणी सर्वात जास्त जागा ह्या खुल्या प्रवर्गाकरता तुम्हाला 864 एवढ्या बघायला मिळतात. सोबतच सर्वसाधारणमध्ये सुद्धा 937 जागा तुम्हाला बघायला मिळतात. आता या ठिकाणी इतर माहिती जर बघायची झाली तर या ठिकाणी इतर सूचना तुम्ही बघू शकता. सोबतच या ठिकाणी पदांची संख्या आपण जे बघितलं होतं की वेगवेगळ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता सुद्धा असेल, तर 1440 पदांचं विभाजन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. जसं MBBS संवर्गातील पदं 766 आहेत आणि विशेषज्ञ ज्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन आणि रक्त संक्रमण अधिकारी अशी एकूण पदं त्यांनी दिलेली आहेत आणि या सगळ्यांची टोटल 674 होते. म्हणजे 766 MBBS आणि विशेषज्ञ 674 अशी ही पदं त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे त्यांची शैक्षणिक पात्रता सुद्धा आपल्याला बघायला मिळते. वेतन बघू शकता 56,100 ते 1,77,500 त्या ठिकाणी असेल. वयमर्यादा 18 वर्षे ते 38 वर्ष असेल. नियमाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी ही सवलत असेल. आता शैक्षणिक पात्रता बघितलो आपण. वैद्यकीय अधिकारी म्हणजेच MBBS पदासाठी तुम्हाला MBBS पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 ला जोडलेलं प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित निर्दिष्ट केलेले समान अर्हता असणं गरजेचं. दुसरं जे पद होतं वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ, या पदाकरता सुद्धा त्या ठिकाणी ज्या पदाला आवश्यक पदव्युत्तर पदवी किंवा पदविका असणं तुम्हाला त्या ठिकाणी गरजेची आहे. आता या ठिकाणी बरेचसे त्यांनी क्लॉज दिलेले आहेत. इंटर्नशिप असेल तर MNC असेल तर MNC असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी तपासून बघायच्या. आता अर्ज कधी करायचा आहे तर बघा 27 फेब्रुवारीपासून ही भरती सुटलेली आहे. परंतु अजूनही बराच वेळ आहे. 20 मार्चला त्या ठिकाणी अर्ज करायला वेळ आहे. तुम्ही 20 मार्चपर्यंत खालील भरतीला अर्ज करू शकता. आता या पद्धतीमध्ये भरतीमध्ये तुम्हाला गुण कसे देण्यात येतील तर या पद्धतीनं बघा, तुमचं वेटेज मार्कांचं या ठिकाणी त्यांनी हा पूर्ण तक्त्यामध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीनं तुमची जी डिटेल्स असेल निवड पद्धत त्या ठिकाणी तुमची होऊ शकेल. आता जे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण भारतामधून घेणं आले असतील किंवा भारताबाहेर असतील तर त्यांना NBE ही परीक्षा त्या ठिकाणी उत्तीर्ण करणं गरजेचं सांगितण्यात आलेलं आहे. आता अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. ही वेबसाईटची लिंक असेल ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकाल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली असेल. आता अर्ज शुल्क कसं करायचं आहे तर अर्ज शुल्क बघा, राखीव प्रवर्ग असेल तर 1,000 रुपये, मागासवर्गीय असेल, दिव्यांग अनाथ प्रवर्ग असतील तर 700 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज शुल्क भरावे लागतील. शेवटी पुन्हा एकदा अर्ज तारीख 27 पासून सुरू झाली आहे. 20/3 पर्यंत तुम्हाला करायची आहे. निवड आपण बघितली कशा पद्धतीची आहे. फीस खुल्या प्रवर्ग असेल तर 1,000, मागास महिला असतील तर 700 रुपये. अर्जाची लिंक ज्या ठिकाणाहून तुम्हाला अर्ज करायचा आहे तर www.morerecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ही भरायची आहेत. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला मिळतील. आमच्या चॅनलवरती आपण पॉडकास्ट सुद्धा सुरू केलेले आहेत, ते बघू शकता आणि आपण Instagramवर पण उपलब्ध आहे, तिथेही तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तेव्हा पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.